डॉक्टरांवर कारवाई करण्याच्या मागणीला घेऊन संतप्त कुटुंबियांसोबत ग्रामस्थांनी मृतदेह मुख्य रस्त्यावर ठेवून रस्ता अडविला आणि ठिय्या आंदोलन सुरू केलं आहे। ही घटना भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यातील विरली भूज येथे घडली असून मेघा आकाश बनारसे असे मृत महिलेचे नाव आहे। सध्या शेकडो महिला पुरुषांनी रस्ता रोको सुरू केला असून लाखांदूर पोलीस घटनास्थळी पोहोचले असता मेघा बनारसे या महिलेची सरांडी भूज येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात गेल्या दिनांक 16 नोव्हेंबर रोजी कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करण्यात आली होती। त्यानंतर प्रकृती अस्वस्थ असल्यामुळे तिला सराडी भूज येथील डॉक्टरांनी भंडारा येथील सामान्य रुग्णालयात उपचारासाठी पाठविले होते। मात्र मेघा बनारसे यांच्या कुटुंबियांनी सरकारी दवाखान्यात न नेता खासगी दवाखान्यात भरती केले असून तेथील डॉक्टरांनी दिनांक 19 नोव्हेंबर रोजी शस्त्रक्रिया करून काही दिवसांनी दवाखान्यातून सुट्टी दिली असता तपासणीसाठी सतत भंडारा येथे गेल्यावर पुन्हा मेघाची प्रकृती खालावल्याचे तिला परत ब्रह्मपुरी येथे खासगी रुग्णालयात भरती करण्यात आले। तेथे दोनदा शस्त्रक्रिया करण्यात आल्यावरही मेघाच्या प्रकृतीत सुधारणा न झाल्याने अखेर तिला दिनांक 18 जानेवारी 2025 रोजी नागपूर येथील मेडिकल मध्ये भरती करण्यात आले होते। त्यात काही तासातच मेघाची मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली। या संपूर्ण घटनेतील दोषी डॉक्टरांवर कारवाई करण्यात यावी या मागणीला घेऊन दिनांक 19 जानेवारी रोजी मेघाचा मृतदेह विरली भूज येथे आणताच चौकात भर रस्त्यावर मृतदेह ठेवून नागरिकांनी ठिय्या आंदोलन सुरू केलं आहे। सध्या तणावाची स्थिती निर्माण झाली असून प्रशासन काम कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष वेधित झालेले आहे। पोलीस टीम न्यूज साठी स्वप्नील धारगवीची रिपोर्ट।